एक बटाटा पोह्यामध्ये टाकून तरी बघा. अगदी भन्नाट आणि चवदार रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि खायला तर खूप टेस्टी छान लागते. मुलांना तर खूप आवडते. मी आठवड्यातून एकदा ही बनवतेच रेसिपी. तुम्ही पण नक्की बनवाल. तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. हॅलो, नमस्कार. मी आहे अनघाज फूड मॅजिक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इकडे बघा, मी 1.5 वाटी पोहे घेतले आहेत. ते एकदा स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवले आहे. त्यासाठी लागणार आहे 1 कांदा, बारीक चिरलेले 2 मिरच्या, हिरवी मिरची, 1 चीज क्यूब, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, हिंग, धना जिरा पावडर 1 चमचा आणि चाट मसाला 1 चमचा आणि अर्धा लिंबाचा रस. तर सर्वात प्रथम यासाठी लागणार आहे मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे. तो मी बघू शकता तुम्ही या पद्धतीने असं खिसून घेत आहे, मॅश करायला. त्यानंतर यावरती चीज पण खिसून घ्यायचं आहे आपल्याला. त्यावरती घालायचं आहे येथे कांदा, त्यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची बारीक चिरलेली, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, थोडासा हिंग, चाट मसाला पावडर आणि धना जिरा पावडर 1 चमचा. आता यामध्ये घालायचं आहे अर्धा लिंबाचा रस. हे एका बाउलमध्ये घेतलं आहे. तर इकडे बघू शकता, जे पोहे मी पाण्यात ठेवले होते ते आता पाण्यातून काढून निथळून अशा प्रकारे मी त्यातलं पाणी सगळं काढत आहे पोह्यांमधलं. आणि अशा पद्धतीने मी हे त्यामध्ये मिक्स करणार आहे. इथे मी 1.5 वाटी पोहे वापरले आहे. त्यासाठी 1 मोठा बटाटा लागतो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पोहे वापरू शकता. हे सगळं आता मिक्स करायचं आहे हाताच्या सहाय्याने आणि अशा पद्धतीचे छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आणि गोळा बनवायचा आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने छोटे छोटे बॉल्स बनवून कटलेटचा आकार द्यायचा आहे त्याला. तर इथे बघू शकता मी कशा प्रकारे छान असं गोल शेप देऊन एकसारखे सगळे त्याला वरून तीळ लावत आहे. अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. रोज रोज तेच पोहे उपमा खाऊन जर कंटाळला असाल तर हे कधीतरी एकदा करायला काही हरकत नाही आहे. मुलांच्या तर आवडीचेच आहेत. इकडे तवा गरम केला आहे मी. त्यावरती तेल, तूप तुम्ही काहीही टाकू शकता. मी तूप घातलं आहे. आता हे एक एक करून तव्यावरती ठेवायचं आहे. याला तेल सुद्धा कमी लागते. 2-3 चमच्यामध्ये हे पटकन होऊन जातात. त्यासाठी आपल्याला जास्त तेल पण यूज करायचं नाही आहे इकडं. आता एक साईडून छान मंद गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला ते. आणि इथे बघू शकता आता हे एक साईडून भाजले की दुसऱ्या साईडून परत भाजून घ्यायचे आहेत. छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. थोडासा वेळ लागतो भाजायला. क्रिस्पीपणा यायला पाहिजे त्याच्यावरती. त्यासाठी हे छान असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे हे छान भाजले गेले की याची चव खूप अजून छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप छान रेसिपी आहे. इकडे बघू शकताय. चला तर मग हे भाजून झालेले आहेत आपले.
चीजी कटलेट पोह्याचे कटलेट आपले तयार झाले आहेत. मस्त अशी भन्नाट रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली शेअर करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.